लोकांना त्रास देऊ नका. नाही नाही सर, तुम्हाला कळत नाही. समोर बाजूला बाजूला बाजूला. Contesting against Milind Devra from freshly came or the most talked about worldly controversy. Because हमने now goes inside मला वाटतं आज जास्त मी बोलणं असं योग्य नाही, कारण मतदान सुरू आहे. मी सर्व मतदारांना आवाहन करेन की आपण जरूर उतरा, मतदान करा. मध्ये उतरा करे. सर्व मतदारांना आवाहन करतोय महाराष्ट्रातल्या की सर्व आपल्या मित्रांसह सहकुटुंब सहपरिवार मतदानाला उतरा, मतदान करा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपा. त्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली असते, त्यांना विश्वास नसतो आपण निवडून येण्याचा तर सोडाच, पण मतं मिळण्याचा. तेच असल्या काहीतरी गोष्टी करत असतात आणि ह्यांनी काही फायदा होणार नाही. वरळीकर सुज्ञ आहेत, त्यांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे आणि अशा प्रकारचा कोणताही पाठिंबा त्या शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाही आहे. आम्ही आमची निवडणूक लढवतोय. मला असं वाटतं मतदारांनी देखील या गोष्टींच्यावरती विश्वास ठेवू नये. कोणत्याही बाबतीत त्यांच्यापर्यंत पोहोचेल, पण ही गोष्ट खोटी आहे. गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं की या निवडणुकीमध्ये खूप गोंधळ होतील आणि विचित्र गोष्टींचे वापर होतील आणि त्याप्रमाणे ते होत आहे. कारण कोणालाच कुठच्या गोष्टींचा कोणाला अंदाज येत नाही आहे, म्हणजे ना अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना ना आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना कुठचंच. आणि असल्या प्रकारच्या गिमिक्स करून काय होणार नाही. आता मला असं वाटतं की ती वेळ निघून गेलेली आहे. त्यांनी जी काय सगळ्यांनी बाकीच्यांनी माती खायची ती मला सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये खाल्लेली आहे. लोक या गोष्टींच्या भुलतापणा बोलणार नाही. पैशांचा वापर होतच होता, सध्या खूप उघडपणे होते. मतदार मोठ्या संख्येत येतात. सकाळपासून आपण पाहतोय या भागात अनेक भागामध्ये वयोवृद्ध युवा वर्ग मोठ्या प्रमाणात येतात. तर ते मतांची टक्केवारी वाढेल तर त्याला तुम्ही कसं? वाढली पाहिजे, लोकांनी मतदान केलं पाहिजे, कळलं का? आणि ज्यांनी तुमच्या मतांशी प्रतारणा केलेली आहे किंवा त्यांनी अपमान केलेला आहे गेल्या 5 वर्षामध्ये, त्यांना तुम्ही शिक्षा दिली पाहिजे.